ओम नमो नारायण. मित्रांनो, आज मी आपल्याला हाय ब्लड प्रेशर ह्या आजारावर काही मी बोलत आहे. हाय ब्लड प्रेशर म्हणजे तुमच्या शरीराचा जो रक्ताचा जो दाब पाहिजे, जे हार्ट मेंटेन करतंय ते जास्त वाढणे. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगामध्ये ही नवीन आलेली ब्लड प्रेशरची ही बिमारी आहे. ह्या ब्लड प्रेशरच्या बिमारीमध्ये होण्याचे कारण म्हणजे तुम्ही जेवण करत असताना चांगल्या क्वालिटीचं जेवण तुम्ही करत नाही. कारण की शरीरामध्ये रक्त होण्यासाठी सर्वात आधी रस धातू आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला पाहिजे. रस कुठून मिळतोय? तुमच्या जेवणापासनं. म्हणजे जेवणामध्ये तुम्हाला हिरव्या भाज्या असणं जरुरी आहे, दूध तूप पण त्यामध्ये असणं जरुरी आहे, ज्वार बाजरा मका तुम्हाला काय खायचं ते पण तुम्ही खाऊ शकता. हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पौष्टिकता काय आहे, त्याच्यासोबत फळे भाज्या आहेत की नाही हे सर्व पाहणं जरुरी आहे. तुमच्या शरीरामध्ये रसच जर व्यवस्थित निघत नसेल तर रक्त कसं काय निघणार? मग रक्त तयार होईल तुमच्या शरीरामध्ये. काही जरी तुम्ही कचरा खाल्ला तरी रक्त तयार होणारच, परंतु ते क्वालिटेटिव्ह राहत नाही. त्यामध्ये नंतर क्षार वाढतात आणि ते क्षार मग तुमची जी शरीराची पाईपलाईन आहे, ज्या रक्तवाहिन्या आहे त्या रक्तवाहिन्यामध्ये कचरा जमा होतो आणि कचरा जमा झाल्यानंतर त्या रक्तवाहिन्या हार्ड होतात. परत तुमच्या शरीरामध्ये जे आहे तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार लागतो, बीपी तुमचा हाय होतो. तुम्ही एक वेळ गोळी घेतल्यानंतरही तुमचा जर ब्लड प्रेशर कमी नाही झाला तर तुम्हाला संध्याकाळी ती दुसऱ्यांदा गोळी दिली जाते. मित्र, ती गोळी पण तुमच्या किडनीवर जे आहे थोडासा असरच करताय ना. म्हणजे त्याचा साईड इफेक्ट आहेच निश्चितच. कारण की तुम्ही जबरदस्ती तुमच्या शरीराला तशा पद्धतीच्या ब्रेनला चालना देऊन राहिले. मित्रांनो, हे जे ब्लड प्रेशर आजार आहे हे स्त्रियांमध्ये आजकाल आपण जास्त पाहण्यात येतो. कारण की 45च्या नंतर स्त्री ज्यावेळेस त्याचा मोनोपॉजचा वेळ येते, म्हणजे तिची पाळी जाण्याच्या मार्गात असते, त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये ज्या गर्भपेशीचा एवढा मोठा जो ऑर्गन आहे त्या ऑर्गनमधल्या रक्तवाहिन्याचा रक्तस्राव त्याच्यामध्ये ते बंद होतंय, म्हणून बाकीच्या तुमच्या रक्तस्रावावर पण त्याचा परिणाम होतो, बाकीच्या रक्तवाहिन्यावर पण परिणाम होतो. म्हणून स्त्रियांनी मुख्यतः आपल्या 40-45 नंतर प्रत्येक महिन्याला एक वेळा तरी ब्लड प्रेशर डॉक्टरांकडे जाऊन चेक करायचं. आणि जर ब्लड प्रेशर वाढला असेल तर ती गोळी चालू करा. ब्लड प्रेशरच्या गोळीने मित्रांनो रेग्युलर घेतल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. परंतु जर तुम्ही बीपी वाढला असेल आणि गोळी तुम्ही नाही घेतली, किंवा जे लोक गोळ्या घेतात आणि मला काही होणार नाही, मी ठीक आहो म्हणून 5-7 दिवस जर तुम्ही गोळ्या सोडल्या तरी तुम्हाला ब्रेनचा स्ट्रोक येणार, तुमची रक्तवाहिनी एखादी फाटणार, तुम्हाला लकवा अर्धांगवायू अशा पद्धतीचे तुम्हाला रोग होणार. माझ्याकडे मी आता पाहतो अर्धांगवायू आणि लकव्याचे जे काही रुग्ण येऊन आलेले आहेत त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. कारण की आपण ब्लड प्रेशर कधी चेक करत नाही आणि स्त्री जे आहे हे पटकन असं घरामध्ये सांगत नाही की मला हा रोग आहे. पटकन सांगा, ती वेळ आलेली आहे, नाही तर तुम्हाला लघवी संडासला जायलाही अडचण होणार, एक लक्षात ठेवा. तर ब्लड प्रेशर तुम्ही नेहमी चेक करत राहा. ब्लड प्रेशरची मशीन विकत घ्या. किती रुपयाची आहे? इलेक्ट्रिक मशीन, काही 500-600 रुपयाला ते इलेक्ट्रिक मशीन आहे, ते तुम्ही चेक करा. ती जर तुम्हाला नाही घ्यायचं आहे, समजा तुमचं जर ब्लड प्रेशर चेक करायचं असेल तर तुम्हाला एक घरच्या घरी मी कसं ब्लड चेक करायचं ते सांगतो. मित्रांनो, 3 बोटं घ्यायचे ह्या हाताचे आणि डाव्या हाताचं जे आहे आपला इथं हे बोटं ठेवायचे. इथं तुम्हाला स्पंदन जाणवेल, नाडीचं स्पंदन जाणवेल. जर जाणवत नसेल तर आणखी उचलून आणखी तिथंच ठेवा, ते स्पंदन जाणवेल. जर एका मिनिटाला ह्या नाडीने 75 ते 80 ठोके दिले तर समजून घ्यायचं तुम्हाला ब्लड प्रेशर नाही. परंतु हेच ठोके जर एका मिनिटाला 100 पर्यंत जात असतील तर निश्चित तुम्हाला ब्लड प्रेशर आहे. तुम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून गोळ्या लगेच चालू ठेवा. आणि मला दुसरं असं बोलायचं, जे काही वडापाव खाणारे लोक आहेत किंवा मला वेळ नाही, मला कामावर जायला धावपळ होत आहे, मला जाण्यासाठी एवढा वेळ लागतो, मला घरामध्ये नाश्ता करण्यासाठी वेळ नाही, लंच करण्यासाठी वेळ नाही, चालता चालता तुम्ही जंक फूड खाताय, बिस्किट खाताय, मैद्याचे बिस्किट आहेत ते, वडापाव खाता. वडापाव खाणाऱ्यांना 100% हार्ट अटॅक होणारच, त्याच्या रक्तामध्ये कचरा येणारच. नाही तर तेल कुठल्या क्वालिटीचं, त्या तुम्हाला वडापावपासून मित्रांनो काय मिळणार आहे? अहो, घरची तुमची भाजी भाकर जी आहे ती तुमची महत्त्व. अति अन्नाचं सेवन करणे, ड्रिंक करणे, स्मोकिंग करणे, ह्याही गोष्टी तुमचे ब्लड प्रेशर वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. हायपर ॲसिडिटी असणे, काही लोकांना अन्न पचत नाही, मग अन्न पचत नाही, हायपर ॲसिडिटी होतं. हायपर ॲसिडिटी झाल्यानंतर काय होतं की ते पित्त तुमचं जसे तसे रक्तामध्ये घुसतात. रक्तामध्ये घुसल्यानंतर तुमच्या रक्तवाहिन्यामधून ब्लॉक होतात, तो हार्टचं प्रेशर वाढतंय, हृदयाच्या हार्ट अटॅकचे रोग तुम्हाला लागतात. मित्रांनो, जेवण करत असताना आपण काय खातोय त्यापासून आपल्याला काही मिळतं किंवा नाही हे सर्व मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आज पैसा सर्वांकडे आहे, परंतु ते खाण्याची वेळ नाही आहे.
मग जर तुम्हाला खाण्याचीच वेळ नाही तर रोगाचं आमंत्रण होणार आणि आयुष्यामधनं एकाच वेळेस मग 4-5 लाख रुपये तुमचा खर्च होणार आणि ते काय कामाचं मित्रांनो. शरीर पण खराब होतं. म्हणून तुम्ही एक ब्लड प्रेशरचा रेग्युलर चेकअप ठेवा. आणि जर आपण चिडचिडे होत असाल, प्रत्येक गोष्टीवर आपण नाराज होतोय किंवा पटकन चिडचिड करतो किंवा संतापतो किंवा भांडणं करतोय, तर समजून घ्यायचं तुमच्या शरीरामध्ये ब्लडचं प्रेशर हाय झालेलं आहे. तर ह्याचा तुम्ही काळजी घ्या. आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही 7 दिवसाचा एक कोर्स डिझाईन केलेला आहे फक्त हाय ब्लड प्रेशर रुग्णाकरता. कारण की डॉक्टर साहेब काय करतात की तुम्हाला ब्लड प्रेशर एका गोळीने तुमचा कंट्रोल होत नाही काय, मग सकाळी घ्या आणि संध्याकाळी पण गोळी घ्या. पण मित्रांनो, ती गोळी पण शेवटी तुमचा ऑर्डर आहे आणि आपलं जे नैसर्गिक शरीर आहे याला आदेश नको, याला ऑर्डर नको. आणि तशा रुग्णांसाठी आम्ही इथं एक 7 दिवसाचा कोर्स ऑर्गनाईज करून फक्त त्या 7 दिवसासाठी रुग्णाला ॲडमिट करतोय. त्याचं दर्शन करणे म्हणजे रुग्णाला बघणे, नाडी परीक्षण करणे, प्रश्न विचारणे आणि डॉक्टरला त्यामध्ये काय दिसतंय, याच्या शरीरामध्ये काय कमी करायचं आहे किंवा काय वाढवायचं आहे, ह्यासाठी 7 दिवसाचा एक कोर्स आपण इथे येऊ शकता. ह्या 7 दिवसाच्या कोर्ससाठी फक्त 1000 रुपये एका दिवसाला राहणे, ट्रीटमेंट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट पूर्ण, पंचकर्म, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, काय करायचं ते सर्व आम्ही करून तुमचा ब्लड प्रेशर आम्ही नॉर्मल करून तुम्हाला पाठवू. आणि ब्लड प्रेशर नुसतं ब्लड प्रेशरची गोळी घेऊन नॉर्मल करणे म्हणजे तो रोग पूर्णपणे जात नाही जर त्याच्या मनावर याच्यासाठी क्रिया केली. कारण की मन इथं बसलेलं आहे. शरीर किती धष्टपुष्ट तुमचं असो, पण तुमचं मन जर शुद्ध नसेल, जर तुमचं मन सात्विक नसेल आणि मनामध्ये काही विचारांचा जर गोंधळ असेल, तर मात्र मग निश्चित तुमचा ब्लड प्रेशर गोळीने पण नीट होणार नाही, पर्यायी तो आणखी दुसऱ्या रोगाला आमंत्रण देत आहे. म्हणून त्वरा करा. आणि ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे, गोळ्या घेऊनही जात नाही, 7 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्याचे माझ्याकडे शिवधाम सरकारमध्ये ॲडमिट राहा आणि त्या संधीचा लाभ घ्या. अधिक जानकारीसाठी आमची वेबसाईट आहे www.shivdhamsarkar.com. इथं तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा खालील दिलेल्या नंबरवर फोन करून आपण इथं माझ्याकडे येऊ शकता. परंतु आता मला डायबिटीजचा किंवा ब्लड प्रेशरचा आजार मला लागला आहे आणि आता माझं ब्लड प्रेशर 2 वेळ गोळ्या घेऊनही समजा नीट होत नाही, तर एक वेगळंच आपल्या ब्रेनला चालना जात आहे, एक संदेश जातोय की मी फार मोठा रोगी हो. असं काही नाही मित्रांनो. त्या हाय ब्लड प्रेशरला आपण 7 दिवसामध्येच नियंत्रित करू. तरी ह्या संधीचा ऑफरचा लाभ घ्या. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही आम्ही संधी दिलेली आहे. 7 दिवसाचे फक्त 7,000 रुपये लागतात. इथे या आणि शारीरिक व मानसिक ह्या दोघांवर कंट्रोल करून आपण तुमच्या हाय ब्लड प्रेशरपासून मुक्तता मिळवा. ओम नमो.